बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे। मुख्यमंत्र्यांनी 4 महिन्यांपूर्वी दिलेलं पालकत्वाचं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही, हे दुर्दैवी वास्तव्य। बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाड गावातील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी 13 मार्च 2025 रोजी आत्महत्या केली। त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचं पालकत्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वीकारावं। त्यांच्या बलिदानामागे एकच हेतू होता, गावकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं। मात्र आज 4 महिने उलटून गेले तरीही शासनाच्या वतीने या आश्वासनाच्या अंमलबजावणी संदर्भात कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत। कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माझ्या पतीच्या बलिदानानंतर जर पालकत्वाच्या आश्वासनावर सरकार गप्प बसणार असेल तर मी स्वतः बलिदान देईल। स्वाती नागरे यांचा हा इशारा केवळ एक वैयक्तिक हताशता नाही, तर शासनाच्या निष्क्रियतेचा कठोर प्रश्नचिन्ह आहे। मुख्यमंत्री एकीकडे मातांच्या पायावर पुष्पवृष्टी करतात आणि दुसरीकडे एका विधवा शेतकरी पत्नीचे दुःख दुर्लक्षित करत असतील तर हा शासनाचा खरा चेहरा समजून घ्यावा लागेल। चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालकत्व व मुलाचं पालकत्व स्वीकारावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी ते विधानसभेत प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करू। पण त्यांनी आता 4 महिने होऊन गेले त्या गोष्टीला, तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही। त्यामुळे मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला।